वेलकम स्टुडंट्स. आज आपण एक्सरसाइज 4.7 स्टार्ट करतोय, ज्यामध्ये ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स याच्याशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स आहेत. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोज म्हणजे काय? तर द मॅट्रिक्स ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. रोज आणि कॉलम्स आपापसात जर तुम्ही बदलले तर त्याला ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स असं म्हणतात. आणि या ट्रान्सपोजच्या एक साधारण 5-6 प्रॉपर्टीज आहेत, तुम्हाला 7 असतील माझ्या मते प्रॉपर्टीज आहेत. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज एकदा पाहून ठेवायच्या, त्या प्रॉब्लेममध्ये येणारच आहेत, त्यावेळी तुम्हाला कळतीलच. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 95 बघा, पेज नंबर 95. इथं असं म्हणलं बघा 4.7 प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल फर्स्ट बघा, फॉर एनी मॅट्रिक्स ए ट्रान्सपोजचा पुन्हा ट्रान्सपोज घेतला तर ए मॅट्रिक्स मिळतो. अशा काही प्रॉपर्टीज आहेत ह्याच्यामध्ये, सगळ्यात सोप्या आहेत ह्याच्यात ह्या प्रॉपर्टीज. फक्त त्यातली 7वी प्रॉपर्टी जी नेक्स्ट पेजवरती ती फार महत्वाची आहे. 7वी आणि 8वी आणखी एक तशीच प्रॉपर्टी, 7 आणि 7 त्याच्याशी रिलेटेड 8वी प्रॉपर्टी ती नोट म्हणून दिली बघा खाली. त्याला आपण प्रॉपर्टी नंबर 8 म्हणूया वाटलं तर. नोट असं आहे बघा, मिळालं का तुम्हाला पेज नंबर 96 वरती. द स्क्वेअर मॅट्रिक्स ए कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज द सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ह्याला आपण प्रॉपर्टी नंबर 8 असं म्हणायचं आपण त्याला. ठीक आहे. तर या साधारण 7 प्रॉपर्टी ज्या आहेत ह्या सगळ्या वाचून घ्या. तिथे त्याचे एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत, तेही पाहून घ्या तुम्ही. आता मी एक्सरसाइजला सुरुवात करतो. खरं तर हा एक्सरसाइज असा आहे की तुम्हाला प्रत्येकाला स्वतःला हा जमलाच पाहिजे असा सोपा एक्सरसाइज आहे. सगळ्यांनाच येत नाही म्हणून मी ते करून दाखवायला लागतात. बघा फर्स्ट क्वेश्चन बघा, 4.7 क्वेश्चन नंबर 1 बघा. फाइंड ए ट्रान्सपोज इफ ए इक्वल्स मॅट्रिक्स दिला तुम्हाला 1 3 -4 5. हा तुम्हाला ए मॅट्रिक्स दिला, आपल्याला ए चा ट्रान्सपोज पाहिजे. मग आता ए ट्रान्सपोज फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम मध्ये लिहा, सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये लिहा. तर हा झाला तुमचा ए ट्रान्सपोज. या प्रकारे बाकीचे जे असतील ते करून घ्यायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा. इफ स्क्वेअर मॅट्रिक्स ए आयज ए ऑफ ऑर्डर 3x3 आहे आणि समोर तुम्हाला दिलेलं की ए आय जे म्हणजे काय, तर ए आय जे इक्वल्स 2 इंटू ब्रॅकेट आय मायनस जे. देन फाइंड ए अँड ए ट्रान्सपोज. ह्याच्यावरनं तुम्हाला मॅट्रिक्स ए पाहिजे आणि ए ट्रान्सपोज पाहिजे. आणि मग स्टेट वेदर ए अँड ए ट्रान्सपोज आर सिमेट्रिक और स्क्यू सिमेट्रिक. सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक साठी टाइप्स ऑफ मॅट्रिसेस कडे लक्ष द्या. पुन्हा एकदा मागचा व्हिडिओ पुन्हा पहा. आता मी फक्त थोडीशी सुरुवात करून देणार आहे, कारण हा टाईप मी तुम्हाला मागेही क्लिअर केलेला आहे. बघा 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे, म्हणजे ऍक्च्युअली तुमचा ए हा जो हे रफ लिहायचं होतं किंवा त्याच्या खाली लिहिलं तर काही हरकत नाही. तेव्हा 3x3 ऑर्डर म्हणजे ही पोझिशन आहे A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 आणि A33. हा तो तुमचा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा पहिला एलिमेंट शोधायचा आहे A11. मग त्यासाठी इथे बघायचं A11 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट आय जेच्या जागी कोण कोण आले 1 1 म्हणजे 1 - 1 1 - 1 0 0 इंटू 2 म्हणजे पुन्हा 0. आता A12 बघूया आपण. A12 सेकंड पोझिशनला कोण असेल. 2 इंटू ब्रॅकेट 1 - 2. हा डिफरन्स -1 आहे. -1 इंटू 2 म्हणजेच -2. आता असंच A13 म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट 1 - 3 -2 इंटू 2 म्हणजे -4. अशा प्रकारे तुम्हाला हे A33 पर्यंतचे सगळे 9 एलिमेंट्स मिळवायचे 9 एलिमेंट्स. हे कंटिन्यू करायचं असेल A33 पर्यंत जायचं आणि मग तुमचा जो ए मॅट्रिक्स आहे तो लिहून काढायचा. आता सांगा मला 3 एलिमेंट्स तरी मिळालेत. 0 -2 -4. मग इथे जे काही येतील ते एलिमेंट्स तुम्ही लिहायचे. त्याच्यानंतर हा झाला तुमचा मॅट्रिक्स ए. मग याच्यानंतर ए चा ट्रान्सपोज घ्यायचा. आता तुम्हाला ट्रान्सपोज कसा घ्यायचा माहिती आहे. फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम मध्ये लिहा 0 -2 -4. या सेकंड रोला सेकंड कॉलम, थर्ड रोला थर्ड कॉलम. आणि मग मेन्शन करा की ए कसल्या टाइपचा मॅट्रिक्स आहे, सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक आहे. सिमेट्रिक म्हणजे काय सांगा की जर डायगोनल वरती आपण त्याला फोल्ड केलं
तर ते करस्पॉन्डिंग एलिमेंट्स काय होतात सांगा, एकमेकांशी मॅच होतात किंवा ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात. दे आर सिमेट्रिकली प्लेस थोडक्यात. आणि मग स्क्यू सिमेट्रिक म्हणजे काय, तर डायगोनल वरचे सगळे एलिमेंट्स कंपल्सरी 0 पाहिजेत आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स आर सिमेट्रिकली प्लेस्ड बट अपोजिट इन साइन. सच मॅट्रिक्स इज नोन ॲज स्क्यू सिमेट्रिक. हे दोन्ही मॅट्रिसेस लिहून झाल्यानंतर तुम्ही ठरवा तो सिमेट्रिक आहे का स्क्यू सिमेट्रिक आहे. ओके. थर्ड क्वेश्चन काय दिला बघा. If A equals matrix 5 minus 3, 4 minus 3 minus 2, 1, prove that twice A bracket transpose equals 2 into A transpose. आता मी मगाशी तुम्हाला म्हणलं ना की काही प्रॉपर्टीज तुम्हाला हळूहळू समजायला चालू होतील. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 95 वरती सेकंड प्रॉपर्टी काय दिली आहे पहा. सेकंड प्रॉपर्टी, इफ A is a matrix and K is constant, then K into A transpose equals K into A bracket चा transpose equals K into A transpose. आता इथे K च्या ऐवजी फक्त नंबर 2 आलाय बस. म्हणजे तुम्हाला मी म्हटलं ना की प्रॉपर्टीज याच्यात समजायला लागतात तुम्हाला. तुम्ही आधी सगळ्या प्रॉपर्टीज वाचा, एकदा दोनदा तीनदा वाचा आणि इथे मी जसं प्रॉब्लेम सोडवत जाईल ना तसं तुम्हाला ते समजायला चालू होईल. बघा, पहिल्यांदा आपण ट्वाइस A ट्रान्सपोज कॅल्क्युलेट करायचं. मग त्यासाठी आपल्याला आधी ट्वाइस A कॅल्क्युलेट केला पाहिजे. ट्वाइस A म्हणजे हा बघा 5 minus 3 4 minus 3 minus 2 1 म्हणजे ट्वाइस A इक्वल्स 2 न मल्टिप्लाय करून घ्या प्रत्येक एलिमेंटला. 2 5 = 10 minus 6 इथे 8 minus 6 minus 4 आणि 2 हा झाला ट्वाइस A. आता आपल्याला पाहिजे ट्वाइस A चा ट्रान्सपोज पाहिजे म्हणजे याचा ट्रान्सपोज बघा 10 minus 6 8 minus 6 minus 4 2 ह्याला जायचं इक्वेशन 1. याला काय म्हणायचं इक्वेशन 1 म्हणायचं. आता ट्वाइस A ट्रान्सपोज तुम्हाला पाहिजे. मग आता पहिल्यांदा A चा ट्रान्सपोज तरी आपण लिहूया. बघा इथे बघा A त्याचा ट्रान्सपोज घ्या 5 minus 3 रो वाचा आणि कॉलम मध्ये लिहा 4 minus 3 minus 2 1 हा झाला A चा ट्रान्सपोज. मग आपल्याला पाहिजे ट्वाइस A ट्रान्सपोज म्हणजे 2 into ब्रॅकेट. आता A ट्रान्सपोज रिप्लेस करा 5 4 minus 2 minus 3 minus 3 1 is equal to आता 2 न मल्टिप्लाय करा 2 5 = 10 2 4 = 8 2 2 = 4 2 3 = -6 पुन्हा -6 आणि 2 हा झाला ट्वाइस A चा ट्रान्सपोज. ह्याला इक्वेशन 2 द्यायचं. आणि 1 and 2 सेम आहेत का बघा दोन्ही मॅट्रिसेस. 1 and 2 दोन्ही मॅट्रिसेस सेम आहेत का बघा. फ्रॉम 1 and 2 फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 ट्वाइस A ब्रॅकेट ट्रान्सपोज is equal to 2 into A transpose. 2 into A transpose म्हणजेच तुमच्याकडची प्रॉपर्टी. आता हे याच्या खालचं लिहू नका तुम्ही. K into A transpose equals K multiplied by A चा ट्रान्सपोज. ही ती मगाशीची आपली वाचलेली प्रॉपर्टी. ओके. ओके. आता यातला जो फोर्थ क्वेश्चन आहे तो थर्ड क्वेश्चनला सिमिलर आहे त्यामुळे तो तुमचा तुम्ही स्वतः ट्राय करायचा. नाव क्वेश्चन नंबर 5, इफ A इक्वल्स मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे. प्रूव्ह दॅट A ट्रान्सपोज इक्वल्स -A हे प्रूव्ह करायचं आहे. आता यातनं बघा आणखी गोष्ट कळणार आहे ती म्हणजे ज्यावेळेस एखादा तुमचा मॅट्रिक्स स्क्यू सिमेट्रिक असतो. स्क्यू सिमेट्रिक बघा डायगोनलवर सगळे 0 आहेत का बघा. ह्याचं बरोबर अपोजिट साइन इथे की नाही बघा. ह्याचे बरोबर अपोजिट साइन इथे की नाही बघा. I इथे निगेटिव्ह झालाय 2 पॉझिटिव्ह झालाय 7 बघा प्लस मायनस म्हणजे दे आर सिमेट्रिकली प्लेस्ड बट अपोजिट इन साइन्स. असं जेव्हा असतं तेव्हा त्याला स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतात. आणि त्याच वेळेला या स्क्यू सिमेट्रिक जर मॅट्रिक्स असेल तर त्याचा ट्रान्सपोज जो असतो A चा ट्रान्सपोज हा -A इतका असतो. हे लक्षात ठेवा. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सच्या बाबतीत A चा ट्रान्सपोज जर -A इतका असेल तर तो 100% स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो.
मग आता आपल्याला ए चा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, हा तुमचा ए मॅट्रिक्स आहे. मग आता ए ट्रान्सपोज इक्वल्स फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम मध्ये लिहूया 0 1 प्लस 2i i मायनस 2. सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये -1 मायनस 2i 0 मायनस 7 2 मायनस i 7 आणि 0. हा झाला ए चा ट्रान्सपोज. ठीक आहे, ह्याला आपण इक्वेशन 1 घेऊया. आता आपण मायनस ए हा मॅट्रिक्स तयार करायचा आहे, म्हणजे -1 न ए या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. बघा 0 1 प्लस 2i i मायनस 2 -1 मायनस 2i 0 मायनस 7 2 मायनस i 7 आणि 0. म्हणजे मायनस ए इक्वल्स, आता या -1 ना आत मल्टिप्लाय करा, 0 ला मल्टिप्लाय केलं नो चेंज, इकडे -1 मायनस 2i. बघा -i आणि हे +2 होतील की नाही, म्हणजेच 2 i होतील ना ते, म्हणजेच 2 i. आता बघा -1 या दोघांना मल्टिप्लाय करा, 1 प्लस 2i झाले, -1 न 0 ला मल्टिप्लाय करा, ह्याला मल्टिप्लाय करा 7. बघा हे निगेटिव्ह होतील आणि हे पॉझिटिव्ह होतील, म्हणजे i -2 होतील. ह्याला मल्टिप्लाय करा -7, ह्याला मल्टिप्लाय करा 0, ह्याला द्या इक्वेशन 2. पुन्हा चेक करा ए आणि इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 बघा एलिमेंट सेम आहेत की नाही बघा, मॅट्रिसेस दोघंही सेम आहेत की नाही बघा. आणि मग फ्रॉम 1 and 2 ए ट्रान्सपोज इक्वल्स -a हे प्रूव्ह झालं. A transpose equals -a. Okay. Now question number 6. तुम्हाला तीन मॅट्रिसेस दिलेत, A, B आणि C असे तीन मॅट्रिसेस तुम्हाला दिलेत आणि त्यात फर्स्ट क्वेश्चन विचारलाय A प्लस B इक्वल्स A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. आणि असाच दुसरा क्वेश्चन आहे A मायनस C इक्वल्स A ट्रान्सपोज मायनस C ट्रान्सपोज. दोन्ही एकसारखे. चला पहिल्यांदा आपण हे प्रूव्ह करूया की A प्लस B ट्रान्सपोज इक्वल्स ए ट्रान्सपोज प्लस बी. हे आपल्याला पहिला क्वेश्चन त्यातला प्रूव्ह करायचं. मग सगळ्यात आधी ए आणि बी ची ऍडिशन करायची, ए प्लस बी. मॅट्रिक्स ए लिहा 2 -3 5 -4 -6 1 प्लस आता बी मॅट्रिक्स लिहायचा 2 1 4 -1 -3 3. आता ए प्लस बी ची ऍडिशन काय होते बघा, 2 plus 2 4 minus 2 9 minus 5 minus 9 4. हे झालं a plus b ची ऍडिशन. आता आपल्याला पाहिजे a plus b चा ट्रान्सपोज. फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम मध्ये घ्या, सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये घ्या आणि थर्ड रोला थर्ड कॉलम मध्ये. ह्याला इक्वेशन 1 द्यायचं. आता ए ट्रान्सपोज आणि बी ट्रान्सपोज आपल्याला त्यांची ऍडिशन पाहिजे. आता पहिल्यांदा ए चा ट्रान्सपोज पहिल्यांदा आपण लिहून काढू. इथे आहे बघा ए 2 -3 5 -4 -6 1 हा झाला ए चा ट्रान्सपोज. असाच आता आपण काय घेणार आहोत, बी चा ट्रान्सपोज. बी चा ट्रान्सपोज आहे 2 1 फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम मध्ये घ्या 4 -1 -3 3. आता यांची ऍडिशन घ्यायची आपल्याला, ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज 2 5 -6 -3 -4 1 प्लस आता बी ट्रान्सपोज 2 4 -3 1 -1 3. Therefore, A transpose plus B transpose is equal to 2 plus 2 4 5 plus 4 9. ह्यांची ऍडिशन -9. हे झाले -2, हे -5 आणि हे 4. याला देऊया आपण इक्वेशन 2. तर चेक करा 1 and 2 चे एलिमेंट सेम आहेत का बघा, आहेत का बघा. फ्रॉम 1 and 2
A plus B ब्रॅकेट ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज. हे प्रूव्ह. असंच तुम्ही आता डिफरन्स आहे तो तुमचा तुम्ही स्वतः पूर्ण करायचा. ओके. नाव क्वेश्चन नंबर 7. ए आणि बी दोन मॅट्रिसेस तुम्हाला दिलेत. फाइंड सी ट्रान्सपोज असं विचारलंय. फाइंड सी ट्रान्सपोज आणि एक रिलेशन दिले 3a - 2b + c = r असं रिलेशन दिले. सगळ्यात आधी तुम्हाला यातनं सी मॅट्रिक्स मिळवायचा आणि मग त्याच्यानंतर सी चा ट्रान्सपोज. आपल्याला सी हा मॅट्रिक्स मिळवायचा आहे म्हणल्यावर तो सी जो एलएचएस सी हा जो मॅट्रिक्स आहे तो एलएचएस मध्ये ठेवा आणि हे बाकी दोन्ही आरएचएस मध्ये ट्रान्सफर करा. ठीक आहे. सी इक्वल्स आय आय मायनस 3a प्लस 2b हे ट्रान्सफर केले. मग आता रिप्लेस करा. आय म्हणजे त्यांनी काय सांगितले वाचा बरोबर प्रॉब्लेम मध्ये. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 असं लिहिलंय का बघा तिथं बॉटमला एकदा चेक करा. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 असं लिहिलंय बघा. म्हणजे 1 0 0 1 मायनस 3a. ए म्हणजे मॅट्रिक्स ए तुमचा 5 4 -2 3 प्लस ट्वाइस पी. बी म्हणजे मॅट्रिक्स -1 3 4 -1. आता हे 1 0 0 1 ॲज इट इज मायनस साइन तिथंच फक्त 3 ने मल्टिप्लाय करा. 3 5 15 3 4 12 3 2 -6 3 3 9 प्लस साइन तिथंच 2 ने मल्टिप्लाय करा. -2 6 8 आणि -2. आणि आता बस सगळ्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन बघा. 1 -15 म्हणजे -14 -14 प्लस -2 म्हणजे -16. 0 -12 म्हणजे -12 -12 प्लस 6 म्हणजे -6. 0 मायनस प्लस 6 6 प्लस 8 14. 1 -9 म्हणजे -8 -8 प्लस -2 म्हणजे -10. हा जर आपला सी मॅट्रिक्स मिळाला. ह्याच्यावर आपल्याला सी चा ट्रान्सपोज पाहिजे. मग सी ट्रान्सपोज इक्वल्स फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम मध्ये घ्या आणि सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये घ्या. हा झाला सी ट्रान्सपोज. ओके. नाव क्वेश्चन नंबर 8 बघा. ए आणि बी दोन मॅट्रिसेस दिले तुम्हाला आणि विचारले फाइंड ए ट्रान्सपोज प्लस 4 × बी ट्रान्सपोज. असाच आणखी एक त्यामध्ये क्वेश्चन आहे. त्यात त्यांनी विचारले तुम्हाला 5a ट्रान्सपोज मायनस 5b ट्रान्सपोज. ठीक आहे. ह्याचा प्रकार तोही तुम्हाला करता येईल. बघा पहिल्यांदा ए ट्रान्सपोज. मग आता ए जो आहे ना त्याचा ट्रान्सपोज बघा. 7 3 0 फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम मध्ये 0 4 -2 प्लस 4 × आता बी ट्रान्सपोज 0 -2 3 2 1 -4 इज इक्वल टू. आता हा आहे तसा लिहूया पहिल्यांदा. 7 0 3 4 0 -2 प्लस आधी 4 न मल्टिप्लाय 0 8 -8 4 4 3 12 4 4 -16. 7 plus 0 0 plus 8 3 plus -8 4 plus 4 0 plus 12 -2 plus -16 म्हणजे -18. हे झालं आन्सर कशाचं. ए ट्रान्सपोज प्लस 4 टाइम्स बी ट्रान्सपोज. आता याच्या नंतरचा जो क्वेश्चन आहे ना तो 5 ट्रान्सपोज मायनस 5 × ए ट्रान्सपोज -5. फक्त एवढा फरक पडेल बघा. 5 इथं मायनस साइन आणि पुन्हा 5 आणि त्यानुसार सिम्प्लिफाय करत यायचं. जमेल तुम्हाला. 9th क्वेश्चन बघा. ए बी सी असे 3 मॅट्रिसेस तुम्हाला दिले आणि काय व्हेरिफाय करायचं बघा. ए प्लस ट्वाइस बी प्लस थ्राइस सी ट्रान्सपोज इक्वल्स ए ट्रान्सपोज प्लस ट्वाइस बी ट्रान्सपोज प्लस थ्राइस सी ट्रान्सपोज. त्यामध्ये जर जुनं टेक्स्टबुक असेल कोणाकडे तर इथं करेक्शन करून घ्या. इथं शेवटी जी टर्म आहे ती ट्वाइस सी आहे पुस्तकात, ते थ्राइस सी करून घ्या. 3 टाइम्स सी करून घ्या. बघा त्या LHS चा पार्ट पहिल्यांदा
हे ब्रॅकेट पहिले तयार करायचं, मग त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा. मग आपण A प्लस ट्वाइस B प्लस थ्राइस C हे आपण पहिल्यांदा तयार करणार. आता पहिले A रिप्लेस करा, 1 0 1 3 1 2 प्लस ट्वाइस B रिप्लेस करा, 2 1 माइनस 4 3 5 माइनस 2 थ्राइस C रिप्लेस करा, 0 2 3 माइनस 1 0. आता हे सिंप्लिफाय करायचं, 1 0 1 3 1 2 as it is. आता फक्त 2 न मल्टिप्लाय, 4 2 minus 8 6 10 minus 4 प्लस 3 न मल्टिप्लाय, 0 6 9 minus 3 0. आता जे काही येईल ते ॲडिशन सबट्रॅक्शन करून आन्सर. 1 प्लस 4 5 5 प्लस 0 5 0 प्लस 2 2 2 प्लस 6 8 1 प्लस मायनस 8 म्हणजे मायनस 7 मायनस 7 प्लस 9 म्हणजे 2 3 प्लस 6 9 9 म्हणून 3 गेले 6 1 प्लस 10 11 11 म्हणून 3 गेले 8 2 प्लस मायनस 4 म्हणजे मायनस 2 आणि वरचा 0 म्हणजे हे झालं A प्लस 2B प्लस थ्राइस C. आता आपल्याला ह्याचा ट्रान्सपोज पाहिजे. मग आता A प्लस ट्वाइस B प्लस थ्राइस C चा ट्रान्सपोज इज इक्वल टू 5 8 2 6 8 माइनस 2. ह्याला इक्वेशन 1 द्यायचं. आता हा पार्ट आपण तयार करायचा आहे. बघा, A ट्रान्सपोज प्लस ट्वाइस B ट्रान्सपोज प्लस थ्राइस C ट्रान्सपोज. बघा, आता A ट्रान्सपोज म्हणजे ह्याचा 1 0 1 3 1 2 प्लस ट्वाइस आता B ट्रान्सपोज, हे बघायचा ट्रान्सपोज 2 1 minus 4 3 5 minus 2 3 into C चा ट्रान्सपोज 0 2 3 minus 1 0 is equal to, चला here as it is 1 3 0 1 1 2 प्लस 2 न मल्टिप्लाई करा 4 6 2 10 माइनस 8 माइनस 4 3 न मल्टिप्लाई करा 0 माइनस 3 6 माइनस 3 9 आणि 0. बस आता लास्ट स्टेप मध्ये यांची ऍडिशन घ्या. 1 प्लस 4 5 3 plus 6 9 9 minus 6 0 plus 2 2 2 plus 6 8 10 11 11 and 3 गेले 8 1 minus 8 म्हणजे minus 7 plus 9 म्हणजे 2 minus 2 हे झालं A ट्रान्सपोज प्लस ट्वाइस B ट्रान्सपोज प्लस थ्राइस C ट्रान्सपोज आन्सर. ह्याला इक्वेशन 2 द्यायचं आणि आता चेक करा 1 into 5 6 5 6 8 8 8 8 2 minus 2 2 minus 2. मग खाली लिहायचं फ्रॉम 1 into, हे जे व्हेरीफाय करायचं ना हे लिहायचं फ्रॉम 1 into these two terms are equal. ह्याच्या खाली इथं लिहून द्यायचं फ्रॉम 1 into. ओके, now question number 11. Prove that A plus A transpose is symmetric and A minus A transpose is skew symmetric matrix. सोपा आहे. हा 10th क्वेश्चन जो आहे तो तुम्ही स्वतः करायचा आहे. अगदी सोपा आहे, व्हेरीफाय करायचं आहे. आता मागच्या टाईपशी रिलेटेड आहे त्यामुळे तुम्ही करू शकता. क्वेश्चन नंबर 11 मध्ये देखील 2 प्रॉब्लेम आहेत, त्यातला मी एक करतोय. तेव्हा हा A मॅट्रिक्स दिलाय आणि तुम्हाला काय विचारलंय त्यांनी, प्रूव्ह दॅट A plus A transpose is a symmetric
आणि ए मायनस ए ट्रान्सपोज इज स्क्यू सिमेट्रिक, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. मग आता हा तुमचा ए मॅट्रिक्स आहे, मग याच्यावरून आपण एचा ट्रान्सपोज लगेच काढून ठेवूया इथेच. 1 2 4 3 2 1 -2 -3 2 हा झाला एचा ट्रान्सपोज झाला. ठीक आहे. आपण आता ए प्लस ए ट्रान्सपोज करणार आहोत. ए प्लस ए ट्रान्सपोज 1 2 4 3 2 1 -2 -3 2 प्लस आता याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. 1 3 तयार आहे बघा. 1 3 -2 2 2 -3 4 1 2. बस त्यांची ऍडिशन करायची आता आपल्याला. 1 + 1 2 3 + 2 5 4 -2 2 3 + 2 5 2 + 2 4 1 -3 म्हणजे -2 -2 + 4 म्हणजे 2 इथं -2 आणि 2 + 2 4 आले. ओके. आता बघा की डायगोनलला जर तुम्ही इथं फोल्ड केलात 5 5 2 2 -2 -2 सेम आहेत की नाही बघा, म्हणजे सिमेट्रिक आहेत की नाही बघा. देयरफॉर ए प्लस ए ट्रान्सपोज इज सिमेट्रिक. ठीक आहे. आता ह्याच्यातच मी दुसरा क्वेश्चन तुम्हाला करून दाखवतो. त्याने विचारले ए मायनस ए ट्रान्सपोज स्क्यू सिमेट्रिक आहे, हे प्रूव्ह करायचं. ए मायनस ए ट्रान्सपोज इथं ए मायनस ए ट्रान्सपोज करायचं आपल्याला. एवढा चेंज काय, आता डिफरन्स घ्यायचा आपल्याला. 1 - 1 0 2 - 3 -1 4 -2 2 3 -2 1 2 -2 0 1 -3 म्हणजे +4 -2 -4 म्हणजे काय चुकलंय का बघा. हा इथं चुकलोय. 4 - -2 म्हणजे इथं 6 यायला पाहिजे होतं. बरोबर आहे, इथं चुकलो. -2 -4 म्हणजे -6, बाकी बरोबर आहे. ओके. आता बघा हा झाला ए मायनस ए ट्रान्सपोज चालू आहे आपला. डायगोनलचे सगळे एलिमेंट्स 0 आहेत. नॉन डायगोनल कसे आहेत बघा. दे आर सिमेट्रिकली प्लेस्ड बट ऑपोजिट इन साइन्स. म्हणजे याचा अर्थ ए मायनस ए ट्रान्सपोज इज a skew symmetric matrix. A minus A transpose is skew symmetric matrix. ह्याच्यासारखाच आपला सेकंड क्वेश्चन आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. एक्सप्रेस द फॉलोइंग मॅट्रिसेस ॲज द सम ऑफ अ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. एक प्रॉब्लेम त्यात ऑर्डर 2x2 आणि 3x3 आहे. दोन्हीचं मेथड सेम आहे, काही फरक पडत नाही. त्यातला मी फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला करून दाखवतो. बघा ए इक्वल्स मॅट्रिक्स 4 -2 3 आणि -5 हा तुम्हाला ए मॅट्रिक्स दिलाय. आणि हा मॅट्रिक्स तुम्हाला दोन मॅट्रिसेसच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा आहे, की ज्यातला एक मॅट्रिक्स सिमेट्रिक असेल आणि दुसरा काय असेल, स्क्यू सिमेट्रिक असेल. आणि यासाठी मी मगाशी जे तुम्हाला म्हणलं ना की पेज नंबर 96 वरती प्रॉपर्टी नोट म्हणले बघा, आपण त्याला प्रॉपर्टी 8 म्हणणार आहोत. तिथं ते तुम्हाला दिलेलं आहे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज द सम ऑफ अ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स ॲज ए इक्वल्स हाफ इंटू ब्रॅकेट ए प्लस ए ट्रान्सपोज प्लस हाफ इंटू ब्रॅकेट ए मायनस ए ट्रान्सपोज. हे जे आहे ना हे तुम्हाला इथे करून दाखवायचं आहे. लक्षात आलं. थोडा लेंथ थोडीशी मोठी असते पण प्रॉब्लेम सोपा आहे. बघा हा झाला तुमचा ए. ह्याच्यावरून आता मी ए चा ट्रान्सपोज मिळवतोय. काय करतोय आपण, ए चा ट्रान्सपोज 4 -2 3 आणि -5. मग आता मी ए प्लस ए ट्रान्सपोज ही ऍडिशन घेतो.
minus 2, 3 minus 5 plus 4, 3 minus 2 minus 5. A plus A ट्रान्सपोज, चला काय आन्सर आलं? 4 plus 4 8, 1 त्याच्यानंतर 1 आणि हे झाले -10. ठीक आहे. आता तुम्ही मगाशी सांगितलेली प्रॉपर्टी वाचली तर हाफ ऑफ A प्लस A ट्रान्सपोज आहे की नाही, तर त्याला आपण पहिल्यांदा त्या मॅट्रिक्सला P म्हणायचं किंवा लेट P इक्वल्स हाफ इंटू ब्रॅकेट A प्लस A ट्रान्सपोज इक्वल्स हाफ इंटू, आता हा ट्रान्सपोज तुमच्याकडे तयार आहे, A प्लस A ट्रान्सपोज मॅट्रिक्स तयार आहे, 8 1 1 minus 10 आणि हाफ ना मल्टिप्लाय करून घ्यायचं. बघा 4 1/2 1/2 आणि -5 हा झाला तुमचा P मॅट्रिक्स की जो सिमेट्रिक आहे. लक्षात ठेवा कसा आहे हा, हे बघा हा डायगोनलवर लाईन ड्रॉ करा, सिमेट्रिक दिसतोय की नाही तुम्हाला. हे झाल्यानंतर आता असंच A मायनस A ट्रान्सपोज तयार करून घ्यायचं. चला A काय बघा 4 minus 2 3 minus 5 minus 4 3 minus 2 minus 5. मग आता A minus A ट्रान्सपोजचा आन्सर काय आहे बघा 4 minus 4 0 minus 2 minus 3 म्हणजे -5, 3 minus minus 2 म्हणजे 5 आणि हे minus minus plus 5 म्हणजे 0. Let Q equals half of A minus A transpose. Half of, आता हा तुमच्याकडे मॅट्रिक्स तयार आहे, 0 minus 5 5 0, हाफ न मल्टिप्लाय करा, 0 minus 5/2 plus 5/2 आणि 0 हा झाला तुमचा Q मॅट्रिक्स. जो कसा आहे सांगा, तो डायगोनलचे एलिमेंट 0, नॉन डायगोनल आर सिमेट्रिकली प्लेस्ड बट अपोजिट इन साइन. हा स्क्यू सिमेट्रिक आहे, हा सिमेट्रिक आहे आणि हा स्क्यू सिमेट्रिक आहे. आणि मग त्याच्यानंतर यांची ऍडिशन म्हणजे तुमचा A मॅट्रिक्स आहे हे आपल्याला तुम्हाला दाखवायचं आहे. बघा देयरफॉर P plus Q is equal to चला P घ्या, P मॅट्रिक्स काय आहे सांगा 4 हाफ हाफ आणि -5. Q मॅट्रिक्स काय बघा 0 -5/2 5/2 आणि 0. बघा ऍडिशन काय आहे बघा 4 plus 0 4 1/2 आणि -5/2 करून बघा, रफ करून बघा. 1/2 आणि -5/2 म्हणजे -4/2 म्हणजेच -2. 1/2 5/2 6/2 म्हणजे 3 -5 plus 0 म्हणजे -5. बघा बरं हा तुमचा A मॅट्रिक्स आहे का, ते चेक करा. 4 -2 3 -5 म्हणजे थोडक्यात P plus Q इक्वल्स काय तुम्ही दाखवलं सांगा A, की ज्यातला P हा मॅट्रिक्स कसा आहे, P हा मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे, Q कसा आहे स्क्यू सिमेट्रिक आहे आणि त्यांची ऍडिशन म्हणजे तुम्ही A दाखवलं. म्हणजेच तुम्ही थोडक्यात काय केलं, मॅट्रिक्स A ला सिमेट्रिक प्लस Q सिमेट्रिक मध्ये तुम्ही त्याला एक्सप्रेस केलं. आता मी जसा 2/2 चा केलाय सेम असाच 3/3 चा क्वेश्चन आहे, त्याच्या पुढचा हा तुम्ही स्वतः ट्राय करायचा, काही फरक नाही. 2/2 च्या फक्त 3/3. ओके. क्वेश्चन नंबर 13 बघा. आता A आणि B दोन मॅट्रिसेस दिलेत आणि AB ट्रान्सपोज इक्वल्स P ट्रान्सपोज इनटू A ट्रान्सपोज हे व्हेरीफाय करायचं आहे. आणि असंच खाली BA ट्रान्सपोज, BA म्हणजे प्रोडक्ट BA आधी घ्यायचा, मग त्याचा ट्रान्सपोज इक्वल्स A ट्रान्सपोज इनटू B ट्रान्सपोज हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. सो पहिल्यांदा मी AB हा प्रोडक्ट घेतो. बघा AB इथं बघायचं LHS, AB हा प्रोडक्ट घ्यायचा आहे. 2 - 1 3 - 2 4 1. त्याला इंटू मॅट्रिक्स B करायचंय 0 3 -4 2 - 1 1. मी प्रोडक्ट फक्त जरा डायरेक्ट घेतो, तुम्हाला मी मागेही सांगितले. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 0 - 2 म्हणजे -2. फर्स्ट रो सेकंड कॉलम 6 + 1 म्हणजे 7. फर्स्ट रो थर्ड कॉलम -8 - 1 म्हणजे -9.
सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 मायनस 4 म्हणजे मायनस, सेकंड रो सेकंड कॉलम 9 प्लस 2 म्हणजे 11, सेकंड रो थर्ड कॉलम -12 मायनस 2 म्हणजे -14, फोर्थ थर्ड रो फर्स्ट कॉलम 4 0 0 प्लस 2 म्हणजे 2, 4 3 12 मायनस 1 म्हणजे 11, 4 4 -16 प्लस 1 म्हणजे 15 खरं मायनस. हा झाला तुमचा ए बी प्रोडक्ट झाला. काय झाला सांगा, हा ए बी प्रोडक्ट झाला. आता आपल्याला घ्यायचा आहे ए बी चा ट्रान्सपोज. -7 -9 -4 11 -14 2 11 -15. ह्याला जायचं इक्वेशन 1. आता बी ट्रान्सपोज आणि ए ट्रान्सपोजचा प्रोडक्ट घ्यायचा. मग आता बघा, पहिल्यांदा बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. पहिल्यांदा बी ट्रान्सपोज घ्या. बघायचा ट्रान्सपोज 0 3 -4 2 -1 1. हा झाला बी चा ट्रान्सपोज इंटू आता ए चा ट्रान्सपोज म्हणजे बघायचा 2 -1 3 -2 आणि 4 1. आता हा प्रोडक्ट घेऊया. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 0 -2, फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 -4, फर्स्ट रो लास्ट कॉलम 0 2, सेकंड रो फर्स्ट कॉलम 6 प्लस 1 म्हणजे 7, सेकंड रो सेकंड कॉलम 9 प्लस 2 म्हणजे 11, सेकंड 3 4 12 -1 म्हणजे 11, 4 2 -8 -1 म्हणजे -9, -12 -2 म्हणजे -14, -16 प्लस 1 म्हणजे -15. हा झाला बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज इक्वेशन 2. बघा बरं सेम आहेत का बघा, दोन्ही मॅट्रिसेस. खाली लिहायचं फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 काय लिहिणार सांगा, ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. असाच त्यातला सेकंड क्वेश्चन तुम्ही करायचं. काय काय करायचं सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा बी ए प्रोडक्ट घ्या. पहिल्यांदा काय करा, बी ए हा प्रोडक्ट घ्या, म्हणजे आधी मॅट्रिक्स बी नंतर ए. मग त्या बी ए चा ट्रान्सपोज घ्या, मग ए ट्रान्सपोज आणि बी ट्रान्सपोजचा प्रोडक्ट घ्या. इक्वेशन 1 and 2 द्या नेहमीप्रमाणे आणि ते दोन्ही इक्वल आहेत हे प्रूव्ह करा. ठीक आहे, तर तुम्ही स्वतः करा. ओके, मग क्वेश्चन नंबर 14 बघा. ए मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला, कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा आणि कॉस अल्फा, आणि ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल्स आय हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. मग आता आपण ए चा ट्रान्सपोज लगेच लिहून टाकू. इथं फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम मध्ये लिहा कॉस अल्फा साइन अल्फा, सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये लिहा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. आता हे मल्टिप्लिकेशन ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू cos अल्फा sin अल्फा माइनस sin अल्फा cos अल्फा इंटू cos अल्फा माइनस sin अल्फा आणि cos अल्फा. नाही, हे ट्रान्सपोज घ्यायचं नाही आपल्याला. सॉरी हा झाला ए चा ट्रान्सपोज. आता यांचं मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम cos इंटू cos स्क्वेअर अल्फा, साइन इंटू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस इंटू माइनस साइन म्हणजे माइनस साइन अल्फा कॉस अल्फा, साइन इंटू कॉस साइन अल्फा कॉस अल्फा, माइनस साइन अल्फा कॉस अल्फा प्लस साइन अल्फा कॉस अल्फा, माइनस इंटू माइनस प्लस साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस इंटू कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 प्लस माइनस कॅन्सल पुन्हा 0 आणि याचा आन्सर 1. म्हणजे ए इंटू ए ट्रान्सपोज चा आन्सर काय आहे बघा, ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके, याप्रमाणे तुमचा आता एक्सरसाइज 4.7
कम्प्लीट झाली.